आपल्याकडे असलेली कोणतीही गोष्ट ही आपल्याकडून कधीही काढून घेतल्या जाऊ शकते. याचा आलेला मला उत्तम अनुभव म्हणजे माझा घसा बसलेला आहे. YouTubeवरती व्हिडिओज बनवायचं म्हणजे आपल्या आवाजाची आपल्याला साथ हवी असते आणि नेमकं 1-2 दिवसापासूनच मला सर्दी झाल्यामुळे माझा घसा बसलेला आहे. या अवस्थेमध्ये जनरली आपली एक मनस्थिती असते की आपण या गोष्टीविषयी कंप्लेनिंग करायला लागतो, तक्रार करायला लागतो आणि दोष द्यायला लागतो प्रत्येक परिस्थितीला किंवा मी स्वतःला देखील भूतकाळातल्या आपल्या डिसिजन्सला की मी इथलं हे खायला नको हवं होतं वगैरे वगैरे अशा गोष्टीविषयी आपण पश्चाताप करायला लागतो. पण असंच जर आपण परिस्थितीला किंवा इतर बाह्य गोष्टींना दोष देऊ लागू तर आपल्याकडून होणारी कामे देखील होणार नाही. आणि एपिक्टेटस म्हणतात तसं प्रत्येक परिस्थितीला 2 हँडल्स असतात, एक चांगलं आणि एक वाईट. एक हँडल असतं जिथून ती परिस्थिती उचलल्या जाऊ शकणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मग्ग्याला किंवा एक वर्ल्ड कप असतं ना, त्या वर्ल्ड कपला एक हँडल असतं जिथून ते उचलल्या जाऊ शकणार नाही, ते तुटकं असतं. आणि दुसरं हँडल असतं जिथे पकडून आपण उचलू शकतो. आपल्याला या परिस्थितीकडून काय शिकायला भेटते आणि त्यातून मात करून पुढे गेल्यावर आपण काय घडून निघणार आहोत, त्यातला हा जो एक्सपिरियन्स आहे, हा युनिक एक्सपिरियन्स आपल्याला काय शिकवून जाणार आहे, याकडे जर आपण लक्ष द्यायला लागलो तर खरंच बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. आता माझा घसा खराब झालेला आहे आणि याच गोष्टीची ऑपॉर्च्युनिटी घेऊन मी हा व्हिडिओ बनवू इच्छितो. अवघडातल्या अवघड परिस्थितीतून देखील बाहेर कसं पडल्या जाऊ शकतं. आपल्या भावनांवर, आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवून, तटस्थ मत ठेवून कोणत्याही गोष्टीतून आपण चांगले घडून कसे निघू, या गोष्टीकडे लक्ष देऊन कसं बाहेर पडू शकू, ही गोष्ट मला स्टोइसिझमने शिकवली आणि त्याबद्दल मी स्टोइसिझमचा खूप आभारी आहे. जेव्हा आयुष्यात आपण सगळं हारल्यासारखं वाटतं, डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतं, परिस्थितीचे आपण गुलाम झालेले असतो, तिथून कसं उठून बाहेर पडायचं याविषयीचे सल्ले या तत्वज्ञानात दिलेले असतात. याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझं YouTube चॅनल नक्की चेक करा.